लोक अदालतमध्ये वाद मिटवण्यासाठी येणाऱ्या सर्वांना सन्मानपूर्वक वागणूक द्यावी. कायद्याच्या चौकटीत केस मिटणार नाहीत. अशा केसेस बाबत वकिलांनी कोणत्या कायद्याने मिटवता येतात तसे पक्षकारांना समजावून सांगावे. सगळ्यांच्या सहकार्याने लोक अदालत मोहीम यशस्वी होऊ शकते. सर्वांना मदत करणे आवश्यक असल्याचं प्रतिपादन गंगापूर येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश श्यामकांत बहाळकर यांनी केलंय. महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई जिल्हा विधी सेवा प्राधिकरण औरंगाबाद यांच्या निर्देशानुसार गंगापूर येथील न्यायालयात 13 सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचं आयोजन करण्यात आलं होतं. लोक अदालतीचे उद्घाटन गंगापूर येथील न्यायालयाचे जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश श्यामकांत बहाळकर यांच्या हस्ते करण्यात आले. लोक अदालतमध्ये गुन्हा कबुलीची 78 प्रकरणे ठेवण्यात आली होते. 26 निकाली काढून 1,72,700 रुपये वसूल करण्यात आले. दिवाणी आणि फौजदारी मिळून असे एकूण 4,612 प्रकरणे ठेवण्यात आली होते. 92 प्रकरणात तडजोड होऊन यामध्ये 1,32,08,178 रुपयांची वसुली करण्यात आली आहे. या लोक अदालतीमध्ये पॅनल प्रमुख म्हणून सहदिवाणी न्यायाधीश वरिष्ठ रस्त रोहित पाठक, सहदिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर अनिकेत कळमकर, सहदिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर M.A. शेख यांनी काम पाहिलंय. यावेळी दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर निलेश इंदलकर यांची उपस्थिती होती. लोक अदालतीचे आयोजन यशस्वी होण्याकरिता गंगापूर येथील वकील संघाचे अध्यक्ष किशोर कराळे तसेच उपाध्यक्ष, सचिव, सदस्य, न्यायालयीन कर्मचारी, अधीक्षक सुरेश पाटील, S. बनसवाल, सहाय्यक अधीक्षक S. गोखले, वरिष्ठ लिपिक P. कोलते यांच्यासह आदींनी परिश्रम घेतले. यावेळी बँकेचे अधिकारी प्रतिनिधी, इतर सरकारी कार्यालयातील अधिकारी प्रतिनिधी यांनी सहभाग नोंदवला होता. इब्राहिम शेख, MC न्यूज, गंगापूर, छत्रपती संभाजीनगर.